जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नव्या ब्लॉग मध्ये। आणि आपण आज आहोत कोल्हापूरमध्ये आणि कोल्हापूर पासून एक जवळ असलेलं एक हिडन प्लेस म्हणता येईल आपल्याला, ते म्हणजे पोहाळ्याची बौद्धकालीन अशी लेणी। आणि त्या लेणीला आपण आज भेट देणार आहोत आणि त्या लेणीमध्ये आपल्याला काय तिथे बघायला मिळणार आहे ते आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये असणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तिथं जे बेल आयकॉन येतं त्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। आणि आता आपण पोहोचलोय ज्योतिबाच्या म्हणजे पायथ्याला। म्हणजे इकडे जर या साईडला तुम्ही गेला तर वरती ज्योतिबाला जो रोड जातो आणि हा जो रोड येतो तो टोपूर्ण येतो आणि आपल्याला जो जायचा आहे पोहाळीला ते आपल्याला या साईडला जायचं आहे। म्हणजे तुम्ही टोपूर्ण आलात तर आपल्याला डाव्या साईडला जावं लागेल आणि इथून एक साधारण 2 ते 3 किलोमीटर वरती आपल्याला ते ठिकाण आहे। आणि आता आपण पोहोचलोय पोहाळे लेणीच्या इथे आणि माझ्या पाठीमागे जो तो रोड बघताय तो वरून जो रोड येतो तो पन्हाळ्यावरून येतो आणि ह्या बाजूला जो खाली रोड जातो तो पोहाळे या गावात जातो। आणि ह्या रोडच्या म्हणजे पन्हाळ्याकडून जर आलात तर तुम्हाला उजव्या साईडलाच तुम्हाला असं हे इथे एक छोटंसं असं गेट दिसल आणि इथूनच आपल्याला आतमध्ये असं त्या लेणीकडे जाण्यासाठी रस्ता आहे। पोहाळे गावच्या हद्दीत आणि गिरोली घाटातील निसर्ग सान्निध्यात या लेणी आढळतात। कोल्हापूर पासून साधारण 15 किलोमीटर अंतरावर या लेणी आहेत आणि त्या मेन रोडवरून चालल्यानंतर हे असे दगड आणि हे झाड लक्षात ठेवा। यात इथूनच आपल्याला असं पायवाट आहे, इथून आपल्याला पुढे असं चालत जायचं आहे। आणि ह्या पायवाटावरूनच चालत गेल्यानंतर पुढे आपल्याला तिथं लेणीचं मेन एंट्रन्स बघायला मिळेल, तिथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे। ज्योतिबा किंवा पन्हाळा या ठिकाणी तुम्ही आलात तर इथूनच जवळ असणाऱ्या या लेणीस एकदा अवश्य भेट द्या। आणि आता आपण पोहोचलो आहोत पोहाळे लेणी या ठिकाणी आणि माझ्या पाठीमागे बघू शकता हीच ती साधारण 1500 वर्षापूर्वीची बौद्धकालीन अशी लेणी। आणि ही लेणी आता आतमध्ये कशी आहे ते आपण बघूया, चला। ज्योतिबा डोंगराच्या अगदी पायथ्याशी असणारी ही लेणी पर्यटकांपासून अगदी दुर्लक्षित आहे, पण येत्या काही वर्षांमध्ये भारतीय पुरातत्व खात्याने या लेण्यांचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे। हा परिसर स्वच्छ व चकचकीत झाल्याने आता इथे पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे। आणि इथं आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला एक स्तूप बघायला मिळेल आणि याच्यामध्ये शिवलिंग आहे, तर ते आतमध्ये कसं आहे ते आपण बघूया। आणि आतमध्ये आल्यावर आपल्याला असे एक भव्य स्तूप बघायला मिळते। या स्तूपामध्येच शिवलिंग असून याची दररोज पूजा केली जाते। श्रावण महिन्यामध्ये आजूबाजूच्या गावातील येथे लोक दर्शनासाठी गर्दी करतात। या लेण्यांचा इतिहास पाहिला तर पूर्वीच्या काळी बौद्ध भिक्षू यांच्या ध्यानधारणेसाठी याचा वापर केला जात असावा। तसेच सातवाहन काळामध्ये प्रवासात विश्रामगृह म्हणून देखील याचा वापर केला जात असावा असं इतिहासप्रेमी सांगतात। आणि या स्तूपाचे शेजारीच आपल्याला इथे असे खोल्या बघायला मिळतील। इथे एक खोली आहे, तर याच्यामध्ये आपण आतमध्ये बघितलं तर हे भव्य असं सभा मंडप दिसतंय। तर याच्यामध्ये मला वाटते जे बौद्ध लोक होते, जे भिक्षू लोक होते
ते त्यावेळी याच्यामध्ये असे ध्यान करत असतील. आणि तुम्ही बघू शकताय ते कसे असे मोठे आपल्याला स्तंभ असे बघायला मिळत आहेत. बाय 32 बाय 9 फूट आकाराचा हा सभागृह अशा अनेक स्तंभावर उभा आहे. आणि या सभागृहामध्ये छोट्या छोट्या खोल्या आढळतात. तुम्ही माझ्या मागे बघू शकता ही जी लेणी आहे ती पूर्ण अशी एका दगडामध्ये कोरलेली आहे. आणि हा जो दगड आहे तो जांभा या दगडामध्ये ही कोरलेली लेणी आहे. जांभा या दगडावर पाणी असते किंवा तो ओला असतो त्यावेळेस तो नाजूक म्हणजे ठिसूळ होतो. मात्र ओलावा गेल्यानंतर अगदी दगड टणक बनतो. सतत असणाऱ्या ओलाव्यामुळेच या लेण्यांची पडझड होते असे दिसते. आणि या स्तूपाच्या शेजारीच आपल्याला इथे शेजारी असे छोटे छोटे गुफा टाईप छोटे छोटे लेणी बघायला मिळतील. आणि इथलं असं खास वैशिष्ट्य म्हणजे जे नैसर्गिकरित्या वरनं जे पाझरणारे पाणी आहे ते असं खाली इथं पडलं जातं. आणि हे आपल्याला या खाचा दिसतात. आणि या खाचामधून जे पाणी येतं ते असं इथं टाकीमध्ये साठलं जातं. या खोल्यांमध्ये किंवा सभागृहामध्ये जनावरे वगैरे जाऊ नये म्हणून अशी लोखंडी गेट लावले आहेत. इथं जे पाणी जे पडतं ते सगळं वरून डोंगरावरून असं पाझरतं खाली आणि इथे सगळं पाणी खाली साचतं. तर बघू शकता आपण किती स्वच्छ पाणी आहे. आणि हे पिण्यासाठी आपण पाणी वापरू शकतो. आणि या लेण्यांच्या उजव्या बाजूस अशा गुहा आपणास बघायला मिळतात. तर अशी ही पोहाळे लेणी आत्ता आपण एक्सप्लोअर केलेलं आहे. आणि कोल्हापूरपासून अगदी जवळच असलेली ही लेणी एकदा अवश्य भेट द्या. खूप अशी सुंदर अशी एकदा बघण्यासारखी लेणी आहे. आणि तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की हा व्हिडिओ कसा होता. तोपर्यंत धन्यवाद. जय शिवराय.